श्री शिवाय नमस्तुभ्यम आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी या व्हिडिओमधून तुम्हाला धूप विषयी सांगणार आहे। आपण दररोज देवाची देवपूजा झाल्याच्या नंतर आपल्या देवाच्या समोर धूप लावतो। धूप लावून आपण ते धूप घरामध्ये सर्वत्र फिरवतो। त्या धूपाचे फायदे आणि त्या धूपाचा महत्त्व आणि धूप लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती कशी दूर होते, धूप लावल्यामुळे आपल्या जीवनातील समस्या कशा दूर होतात, धूपामुळे आपल्या घरातील असलेला वास्तुदोष कसा दूर होतो याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ज्योतिषशास्त्रानुसार धूप दाखवण्याचे विशेष महत्त्व असते। जर धूप नियमितपणे घरभर दाखवले तर आयुष्यातील अनेक समस्या स्वतःच निघून जातील। वेगवेगळ्या प्रकारचे धूप दाखवल्याने विविध प्रकारच्या समस्या दूर होतात। चला तर मग जाणून घेऊया धूप कसे दाखवले जाते, त्याचे नियम काय आहेत आणि अडचणीपासून मुक्ती होण्यासाठी धूप कसे दाखवले जाते। धूप देण्याच्या नियमितपणाची विशेष काळजी घेणे। खरं तर नियमितपणे धूप द्यावे, परंतु दररोज धूप देणे शक्य नसेल तर चौदस, अमावस्या आणि पौर्णिमेला सकाळ संध्याकाळ धूप आवश्यक द्यावे। जेव्हा धूप देण्यासाठी जाळ तेव्हा त्यापूर्वी घर स्वच्छ केले पाहिजे। तुम्ही सुद्धा अंघोळ करून पवित्र झाल्यानंतर धूप द्या। ईशान्य भागात धूप ठेवा, म्हणजेच घरातील सर्व खोल्यांमध्ये त्याचा सुगंध परततो। त्यावेळी सूर्याची आणि देवाची प्रार्थना करा। धूप दिल्याने बरेच फायदे होतात। धूप देऊन फक्त मन शांत होत नाही, या उलट कुटुंब आणि कुटुंबात राहणाऱ्या सर्व सदस्यांची रोग आणि दुखे देखील दूर होतात। ग्रहांच्या हालचालीमुळे होणारा तणाव देखील हळूहळू कमी होतो। ग्रह संघर्षांच्या समस्येपासून आराम मिळते। कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही। या धुपेनंतर तंत्रमंत्रांची समस्या नष्ट होते। तुमच्या घरामध्ये कुणीतरी तंत्रमंत्र केले आहे असे वाटत असेल तर जायपत्री, गायत्री आणि केशर घेऊन एकत्र करा। यानंतर त्यामध्ये योग्य प्रमाणात गोबर घाला। नंतर या मिश्रणाच्या संध्याकाळी नियमितपणे धूप द्या। असा विश्वास आहे की जर हे धूप 21 दिवस वापरला गेला तर तांत्रिक समस्या नष्ट होतात। या धूपामुळे होते विशेष फायदे। लोभानंतर अंगावरचे ठेवल्याने या धूपामुळे होते विशेष फायदे। लोभानाला अंगावर ठेवलेल्या घरातील नकारात्मकता दूर होते, परंतु लोभाना जाळण्यापूर्वी त्याचे काही विशेष नियम आहेत, ते लक्षात ठेवा। ते जाळल्याने परलोकातील शक्ती आकर्षित होतात, म्हणून घरामध्ये लोभान जाळण्यापूर्वी एखाद्या जाणकार व्यक्तीचे मत घ्या। विशेषतः गुरुवारी विशिष्ट समाधीस्थानी लोभान जाळल्याने परलौकिक मदत मिळते। वास्तुदोषाने त्रस्त असाल तर या प्रकारचे धूप द्या। वास्तुदोषाने त्रस्त असाल तर कडुनिंबाची पाने घेऊन त्याच्या धूर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घरभर दाखवल्याने सर्व प्रकारची जीवाणू नष्ट होतील, तसेच वास्तुदोष देखील दूर होईल। या व्यतिरिक्त प्रत्येक शनिवारी संध्याकाळी धूप दीप करावे। या उपायाने आयुष्यातील संपत्ती आणि समृद्धी मार्ग उघडले जातात आणि शनी दोष दूर होतो। नकारात्मकता नष्ट करण्याचे नकारात्मकता नष्ट करते धूप। नकारात्मकता वाढत असेल किंवा पूर्ण होत आलेली कामे मध्येच बिघडत असेल तर पिंपळी, मोहरी, गोबर, लोभान, गाईचे तूप घालून त्यांची धूप बनवा आणि सूर्यास्तानंतर सूर्योदयापूर्वी सर्व मिश्रण जाळून घ्या। यानंतर संपूर्ण घरामध्ये दाखवा। असं तुम्ही जर 21 दिवस केलात तर सर्व नकारात्मक शक्ती घरापासून दूर जाते आणि बिघडलेली कामे पूर्ण होतात। अशा प्रकारे हा धूपाचा महत्त्व आहे आणि धूपाचे फायदे आहेत। धूपामुळे होणारे फायदे आपल्याला काय काय आहेत हे मी या व्हिडिओमधून सांगलेले आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।